माळशिरस नगरपंचायतीतून एक मोठा घोटाळा उघड। शासनाच्या विविध योजनांमधून मंजूर झालेली तब्बल 2,37,91,922 रुपयांची विकास कामं प्रत्यक्षात कुठेच दिसत नाहीत। ग्रामस्थांनी 17 ऑर्डात शोध घेतला, मात्र कामं गायब। ही केवळ अकार्यक्षमता नाही, तर सुसूत्र रचनेने केलेली शासकीय निधीची चोरी आहे, असा संशय व्यक्त होतोय। पोलीस प्रशासन, शासन आणि यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालावं आणि या गंभीर प्रकरणात दोषीवर फौजदारी कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे। अन्यथा गाव बंद, उपोषण आणि संविधानिक मार्गांनी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। नगरपंचायतची DPDC आणि वैशिष्ट्यपूर्ण असा 2 प्रकारचे कामं जवळपास 2,37,91,922 रुपयांची कामं आमची माळशिरसमधून चोरीला गेलेली आहेत। 2007 साली जाऊ तिथं खाऊ असा मकरंद अनासपुरे यांचा चित्रपट प्रदर्शित झाला होता। त्यांची त्या चित्रपटामध्ये त्यांची जशी विहीर चोरीला गेली होती, म्हणजे कागदावर होती पण जमिनीवर नव्हती, तशी काहीशी अवस्था आमच्या नगरपंचायतची माळशिरसच्या झालेली आहे। त्यामुळं ही जी कामं आहेत ते बऱ्या 2-3 कामं वार्ड क्रमांक 12 मधील आहेत आणि त्याच्यामध्ये सभागृह नगरपंचायतचं आहे ते 44 लाखांचं आहे, वाचनालय आहे ते 20 लाखांचं आहे, ओपन स्पेसच्या सुशोभीकरणासाठी 33 लाखाचा निधी आलेला होता, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यांचं 49 लाख, व्यायामशाळेचा हॉल बांधण्यासाठी 20 लाख आणि जिम 70 लाख, असे एकूण 6 कामांचे 2,37,91,922 रुपये यांची कामं जी आहेत ती माळशिरसमध्ये 17 वार्डमधले कुठल्याही वार्डमध्ये दिसत नाही आहेत। तर अशी जी ह्या जो कोणी कारभार करतोय आणि हा जो कारभाराला कोण अंजाम देत आहे ना, त्याचं लवकरात लवकर निरसन व्हावं आणि ती गोष्ट जे कोण त्याचा चोर आहे तो आमच्या नागरिकांसमोर यावा, यासाठी आम्ही माळशिरस पोलीस स्टेशनला एक आत्ता निवेदन दिलेलं आहे। आत्ता जे माळशिरस पोलीस स्टेशनला माळशिरस ग्रामस्थाच्या वतीनं जे निवेदन देण्यात आलं आहे, माळशिरस नगरपंचायतमध्ये चाललेला अतिधुंद कारभार आणि त्या कारभाराला कुठंतरी वाचा फुटावी या उद्देशाने सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन माळशिरस पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे। या निवेदनामधून सर्व ग्रामस्थांची एक मनापासून इच्छा आहे की याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे, कुठंतरी ह्याला न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जर हा न्याय नाही मिळाला तर इथून पुढं सातत्यानं एखादा मोठा मोर्चा होईल, गावबंद होईल, कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं जाईल, परंतु ह्याचा शेवट केला जाईल ही या ठिकाणी मी 100% सांगतो। आणि इथून पुढच्या काळामध्ये जे कोण कशा प्रकारचे कारभार करत आहेत त्यांना अशा प्रकारचा कारभार करून दिला जाणार नाही, गावावर कुठल्याही प्रकारे असला अन्याय होऊ दिला जाणार नाही, ही मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो। आणि पुढील दिशा 100% टोकानी आणि शेवटच्या तळापर्यंत जाईल अशा पद्धतीने घेतली जाईल, एवढं मी सांगतो। धन्यवाद।